सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। लोकलमध्ये ऍसिडची बाटली फुटून 5 प्रवासी जखमी। अंबरनाथ लोकलमध्ये ऍसिडची बाटली फुटून झालेल्या दुर्घटनेत 5 प्रवासी जखमी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला। नारायण शेट्टी या प्रवाशाजवळ काही रसायने भरलेल्या बाटल्या होत्या। त्यापैकी एका बाटलीतून अचानक धूर येऊ लागल्याने शेट्टी याने ती बाटली लोकलमध्येच फेकली। त्यामुळे बाटली फुटून त्यातील ऍसिड सरस्वती सिंग, दिनेश सिंग, सुनील फणसे, विजय वरणकर आणि सयाजी फणसे या प्रवाशांच्या अंगावर उडाल्याने ते जखमी झालेत। जखमींना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असतानाही शेट्टी यांनी हे ऍसिड नेल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। घरातील बांधकाम सफाईसाठी हे ऍसिड नेत असल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिलाय। या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत। ठाणे ते कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक, केडीएमटीची विशेष सेवा। रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण दरम्यान शनिवारी रात्री 11:15 ते रविवारी सकाळी 6:15 पर्यंत मध्य रेल्वेचा स्पेशल मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी केडीएमटीची विशेष परिवहन सेवा ठेवण्यात आली आहे। मुंबई सीएसटी जलद आणि मुंबई सीएसटी ते मुंब्रा धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे ठाणे ते कल्याण आणि कल्याणच्या पुढे 20 डिसेंबर रोजी रात्री 11:15 नंतर कल्याणसाठी कोणतीही गाडी उपलब्ध असणार नाही। शनिवारी 20 डिसेंबरला रात्री 12 नंतर 1 वाजेपर्यंत ठाणे येथून डोंबिवलीकडे जाणारी बस सुटणार आहे। ही बस मुंब्रा शिळफाटा मार्गे धावणार आहे। तसेच ठाणे ते बदलापूर ही बस वाया कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे धावणार आहे। ही बस 12 ते 1:30 वाजेपर्यंत सुटणार आहे। रविवार 21 डिसेंबरला कल्याण येथून ठाणेकडे जाणारी बस पहाटे 4 वाजल्यापासून ते 7 वाजल्यापर्यंत दर अर्धा तासाने धावणार आहे। जयंत नार्लीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नार्लीकरांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे। 4 नगरातले माझे विश्व या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालाय। नार्लीकर यांचे जीवन हे 4 शहरांमध्ये गेले, त्याचेच प्रत्यंतर पुस्तकात उतरले। सुरुवातीची 19 वर्षे त्यांनी बनारसमध्ये काढली, त्यानंतर 15 वर्षे केम्ब्रिज, 17 ते 18 वर्षे मुंबई आणि उर्वरित कालखंड पुण्यात असा प्रवास पुस्तकात आहे। आचारसंहितेच्या काळातील स्थायी समितीची सभा चौकशींच्या घेऱ्यात। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच स्थायी समितीची सभा घेण्यात आली होती। या सभेत 9 कोटीचे प्रस्ताव व बायोमेडिकलच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती। या सभेमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार मनसेचे परिवहन सदस्य इरफान शेख यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। त्यावेळी तत्कालीन आयुक्त शंकर भिसे यांचीही बदली करण्यात आली होती। या सभेचा अहवाल सादर करण्याचा आदेश ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांना दिले आहे। त्यामुळे ही सभा चौकशीच्या घेऱ्यात अडकली आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।